हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज तुम्ही कसे आहेत? आय होप बरे असतील. मी पण बरी आहे गाईज. आणि गाईज आज मी काय काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. फुल ब्लॉग बघा. आवडला तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ठीक आहे. आणि एक लाईक आणि एक कमेंट, बस एवढंच. अजून काही नाही पाहिजे. एवढंच करा माझ्यासाठी. ठीक आहे. आणि तुम्ही बघा आता मी काय काय करणार आहे. आणि आता मी माझ्या भाचीला दुकानात पाठवलं गाईस. तिला एकतर लक्षात नसतं, छोटे आहे ना गाईस, तर ॲडजस्ट करावं लागतं. आणि आमच्या इथं एक दुकान आहे. त्या दुकानात आजी असतात. आजींना वाचायला येत नाही, नाहीतर तिला लिहून दिलं असतं मी. आता ज्या लेकरांना समजत नाही आपण लिहून दिलं तर ज्यांना वाचायला येतं, लिहिता येतं, ते लोक वाचून देतात ते सामान, जे जे सामान पाहिजे आहे ना. पण ते आजी असतात, कधी त्यांचा मुलगा असतो, आता माहीत नाही दुकानात कोण आहे. आणि मी लिहून पण दिलेलं नाही आहे गाईस. तिला फक्त तोंडाने सांगितलं. आणि तुम्हाला दाखवते की मी काय काय आणायला लावलं होतं आणि ती काय बरोबर आणते की नाही आणत, काय विसरून येते, तुम्हाला दाखवते. ठीक आहे. बघू शकता गाईज, मी रोज कांदा मसालाच करते. फोडणीचा भात म्हणजे रात्रीचा उरलेला. तर आज मी मिरची घालून करणार आहे. मस्तपैकी दाखवते बघा तुम्हाला. एकदम इझी आहे, तुम्हाला सांगते. ठीक आहे. कांदा, टमाटा, जिरा, मोहरा, कढीपत्ता आणि मिरच्या. मसाल्याच्या ऐवजी मिरच्या टाकायच्या तिखटीसाठी. ठीक आहे. ह्याच्यामध्येच मीठ घाला आणि तुम्हाला दाखवते मी भात किती उरला. ठीक आहे. हे बघा, एवढा मोठा भात आहे. आता हे भात काय करणार आहे, त्यापेक्षा नाश्ता करून घ्यायचा आहे ना. ठीक आहे. आणि रात्रीचं उरलेलं कोण खात नाही, मी आणि माझ्या भावालाच खावं लागतं. बाकीचे लोक खात नाही, म्हणून ह्याला काय करते आम्ही, नाश्त्यालाच करून टाकायचं. हे असं केलं तर खातात सगळे लोक, है ना. तर तुम्हाला दाखवते. दुकानात पाठवलं होतं का, तिने सामान आणलं. मॅगी तर आणली आहे. मी अजून ती पिशवी ओपन केली नाही, तुम्हाला दाखवते. पण मॅगी तर आणली, तिला पाहिजे होती. तर मॅगी तर राईट आणली आहे. बाकीचं सामान आहे पिशवीत, तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हे पहिलं बनवून घेऊया आपण फटाफट. तुम्ही बघू शकता एवढा मोठा भात मी मिक्स केला. माझा हात गेला कामातून गाईज. सिरियसली पोरींचं जीवन एकदम डेंजर आहे गाईज. किती मेहनत करावं लागतं बघा खाण्यासाठी, आहे ना. खाण्यासाठी पण झालं, सगळं घरातलं काम करतो आपण, है ना. आणि ते पण बिन पगारचं काम करतो गाईज. जिंदगी झंड. तर बघा एवढा मोठा भात मी कसा मिक्स केला. माझा हात लिटरली दुखतोय गाईज. जास्तच भात मी पूर्ण घालायला नव्हतं पाहिजे, पण मी घातला. तर काय करणार गाईज. तसं तर व्हाईट राईस कोण खात नाही, त्यापेक्षा हे असंच बरं आहे ना. बघा मला अजून थोडं मिक्स करायचं आहे. अजून थोडं करते आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते गाईज. बघा मिरच्यांचं कसं दिसतं. ते रेड कलरचं असतं आणि हे असतं हिरव्या मिरच्यांचं. असं पण करू शकतो गाईज आपण, है ना. आता ते रोज रोज खाऊ नाही शकत, रोज मसाला मसाला मसाला, है ना. म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं आपलं, है कि नहीं गाइस. तो चलो फाइनली मेरा नाश्ता रेडी हो चुका है. तर आप इधर देख सकते हो मैगी बन रहा है. इसका मैगी मिक्स करना है मुझे, मतलब वसा मसाला ऊपर आया है उसको मिक्स करना है. तर तुम्ही बघू शकता. तर फायनली झालेलं आहे. तुम्हाला दिसते का कोथिंबीर कापून टाकली आहे गाईज. तर चला मी खाताना पण तुम्हाला दाखवते गाईज. आणि इकडे हिची मॅगी झालेली आहे. सूप कमी झालेलं आहे गाईज. इकडं भाताकडे लक्ष देता ह्याचं सगळं पाणीच हे झालं आहे. तर आता ही ओरडते मला सूप का नाही ठेवलं, याच्या थोडं पाणी घालून तिला देते. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली सिंपल मॅगी आहे. झटकीपट आणि फटाफट, है ना गाईज. कधीतरी रोज रोज द्यायचं नाही लेकरांना. ठीक आहे गाईज. कधीतरी, आता ती एक आठवडाभर झालं खाल्ली नाही आहे म्हणून मी आता मागवली आहे. तर रोज द्यायचं नाही लेकरांना मॅगी. ठीक आहे. कधीतरी ओके आहे. आणि हे माझं मत आहे, जशी तुमची इच्छा तुमच्या लेकरांना तुम्ही, है ना. तर ठीक आहे. तर चला गाईज, आता हे भात इज रेडी. आपण खाऊया मस्तपैकी. मी प्लेटमध्ये काढते. अरे यार चहा करायचा राहिला गाईज. चला चहा करून घेते पटापटा. आणि हे काय आहे ना, हे सगळं पसारा पडला, हे नंतर मी खाऊन पिऊन मी क्लीन करणार आहे. आत्ताच नाही करणार गाईज, कारण की खूप. तर गाईज बघू शकता मी काय काय आणायला लावलं होतं तिला. एक मॅगी तर आणली तिने, हे ना, बरोबर. छोटीशी पिशवी दिली ती. आणि हे छोटंसं पावडरचा डब्बा तिच्यासाठीच. आणि हे छोटंसं संतूर मी वेगळाच ठेवते माझ्यासाठी. तर बघू शकता एकदम बरोबर आणले. 200 रुपये दिले ते तिला. हे उरलेले पैसे तिने आणलेत. आणि हे दुधाचं पाकिट बघा, अर्धा लिटर गाईज. गोविंद दूध आहे. आम्ही असं काही नाही, कुठलं पण वापरतो. कधी नंदनी वापरतो, कधी गोविंद वापरतो, कधी कात्रज वापरतो. माझी मम्मी असली तर हे एकच दूध आणते. मी असले तर कुठलं पण दूध घेऊन येते, जे दिसतं ते गाईज. आणि हे बघू शकता पिशवीमध्ये एवढे चिल्लर आहे गाईज, है ना. बरोबर आणली आहे सामान. बच्चा हुशार आहे माझा. मला वाटलं विसरून येईल काहीतरी, पण नाही, आणली बरोबर सामान आणली गाईज.
थँक्यू बच्चा. वेलकम. बघितलं गाईज, हेच माझं सगळं आहे. आणि तिची मॅगी रेडी झाली आहे. कसं खाते बघा गाईज, तिला सूप खूप आवडतं. सूप ते म्हणजे समजू शकता, सूप, मॅगीचं सूप. हे मॅगी रेडी झालेली आहे, बघू शकता मस्तपैकी ती खात आहे. चला मी पण चहा करून मस्तपैकी खाणार आहे. तुम्ही बघू शकता गाईज, चहा होसपर्यंत मी हे सगळं क्लीन करून घेते. मला असं किचन अजिबात आवडत नाही गाईज. आणि तुम्ही बघू शकता मी चहा ठेवलेला आहे मस्तपैकी. तर चला, आमचा कचरावाला अजून आला नाही. आता तर मला हे कचरा प्लॅस्टिकमध्ये टाकावं लागेल गाईज. 3 दिवस झाले कचरावाला कुठं गेला माहीत नाही. आमच्याकडे येतो पण आलेला नाही आहे. बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून आला पण नसेल. पण कोई बात नाही. मी काय करते, आमच्याकडे तिथं मोठा कचराचं हे आहे, मी रात्री जाऊन तिकडं टाकून येते गाईज. काय करणार, ये भी काम मुझ पे ही पड़ गया अभी. क्या ही करो, जिंदगी झंड है गाइज, मेरी बहुत झंड हो चुकी है गाइज, एक काम कर करके. बघू शकता गाइज, चहा मस्तपैकी उकळत आहे. आणि हाँ, दुनिया में आए हो तो सब कुछ काम करना पड़ेगा गाइज. ऐसा ही आयता कौन नहीं खाने को डालेगा अपने को, है ना, बराबर ना. तो सही है, भगवान ने सही लिखा है कि दुनिया में आए तो भाई काम करो, खाओ, अच्छे से रहो, अच्छा कर्म करो, है ना. किसी का बुरा मत सोचो, सबका अच्छा होने दो, फिर हमारा अच्छा होने दो, है ना गाईज. तर चला, चहा उकळत आलेला आहे मस्तपैकी. आता मी मस्त बसवते बघा, एवढं खाते आता. तुम्ही बघत जावा आता किती मोठा भात घेऊन जाते. फायनली मी घेऊन आलेले आहे आपला मस्तपैकी हिरव्या मिरच्यांचा भात, है ना गाईज. तर ॲक्च्युली तुम्ही म्हणत असाल केवढा मोठा भात आहे. ॲक्च्युली काय आहे ना, आम्ही साऊथ इंडियन लोक आहे. तर आमच्यामध्ये नाही, साऊथ इंडियन जे पण आहे त्यांना माहीत असेल भात खूप खातात. मी तर खूप खाते, रोज खाते. आणि मी ऑफिसला पण मी रोज भात घेऊन जाते. हाँ तो गाइज मैं बता रही थी, हम ठहरे साउथ इंडियन लोग ना गाइज, हमें सुबह शाम दोपहर भात लगता है गाइज. आम्हाला भात लागतो. आम्ही सकाळ संध्याकाळ दुपार नुसतं भात, नाश्त्याला भात, जेवणाला भात, रात्रीच्या जेवणाला भात, नुसतं भात भात गाईस. आई लव राइस गाइस. क्या करे, हम ठहरे साउथ इंडियन लोग, नुसतं भात खाते रहते, नुसतं भात खाते है, बार बार भात खाते हम गाईज. तर चला बाबा, खाते मी. बघू शकता, अर्धी मॅगी खाऊन अर्धी सोडलेली आहे गाईज. तुम्हाला माहिती का, माझ्या भावाचे कपडे कितीही घडी मारून ठेवा गाईज, कितीही घडी मारून ठेवा, काय फायदा नाही आहे. आणि जसं घ्यायचं एक कपडा घेतो, 10 कपडे असेच कोंबतो कपाटात. किती म्हणून करणार यार आम्ही पण. आता मला परत कपाट साफ करते गाईज मी. त्याचा शर्ट भेटत नव्हतं, सांगा काय करायचं. आणि किती सारे कपडे आहेत, कितीतरी त्यांनी खाली केले कोणाला तरी देऊन, तरी एवढे कपडे भरलेत गाईज. आणि मी एक आहे गरीब, मी गरीब आहे. माझ्याकडे लिटरली माझं कपाट मोठं दिलेलं आहे मला ठेवायला कपडे, पण त्याच्यात कपडे नाही आहे गाईस. खरं सांगते, खोटं नाही सांगत. खूप कमी कपडे आहेत मला, कपडे खूप कमी आहेत. आणि ह्यांचे ढिगारावर पडलेत गाईज. ॲटलिस्ट मला तरी घेऊन द्या. तसं काही नाही, स्वतःला घेणार है ना. तर बघा, घडी मारते मी, किती सारे कपडे आहेत. मैं एक ठेरी गरीब, और इन लोग देखो कितने कितने कपडे पहनते. किती सारे कपडे आहेत, खूप सारे कपडे बघा गाईस, खूप सारे कपडे. बघू शकता गाईस, टी शर्टचं कलेक्शन किती आहे माझ्या भावाकडे. विचार करा शर्टाचं किती असेल. हे पण आहे गाईस, बघू शकता. माझ्याकडे ॲटलिस्ट 5 पण नाही आहे, धड 5 पण नाही आहे माझ्याकडे टी शर्ट. बघा गाईस, केवढे सारे टी शर्ट्स आहे बघा बघी. आणि तुम्हाला शर्ट पण खूप आहे, इस्त्रीला काढणार आहे आता मी. तुम्हाला सांगतो, जॅकेट्सचं तर कलेक्शन बापरे विचारू नका गाईज. त्याच्यातलं एक जॅकेट ॲटलिस्ट मला बहिणीसाठी दिलं तर घे बाबा, घाल. भलेही मला बसत नाही, असंच विदाउट चेनचं मी घालेल ना, त्यात काय, जॅकेटला काय प्रॉब्लेम आहे की नाही गाईज. बट क्या करे, नहीं मिलता है गाइज. एक दिन ज़रूर आएगा, मैं भी मेरे कपड़ों का कलेक्शन ऐसे ही करके रखूँगी गाइज. तर गाईज फायनली मी सगळं कपाट स्वच्छ करून झालं. आणि जे जे शर्ट होते माझ्या भावाचे, 2 थैली भरलेत, म्हणजे 2 पिशव्या भरून शर्ट आहेत गाईज. एक दिवस तुम्हाला मी स्पेशल ब्लॉग बनवेल की माझ्याकडे किती कपडे आहेत आणि माझ्या भावाकडे किती कपडे आहेत, ठीक आहे. कंपॅरिझन फॉर, पण माझ्या भावाकडे जास्त आहेत, नको.
चांगलं नाही वाटणार ना, माझ्याकडे कमी कपडे आहेत म्हणून नको. पण माझ्या भावाचं कलेक्शन मी दाखवलं नक्कीच कपड्यांचं आहे ना. तर कधी बसले होते मी, 1च्या नंतर काहीतरी बसले होते कपडे घडी मारायला है ना. माझे अगोदर तर पहिले माझे भावाचे कपडे मी सगळे वेगवेगळे ठेवून व्यवस्थित घडी मारून ठेवले, ठीक आहे. मग नंतर माझ्या मम्मीचे ठेवले, मग नंतर माझे ठेवले, मग नंतर माझ्या वडिलांचे पण कपडे होते गाईस. तर माझ्या वडिलांचे पण कपडे मी घडी मारून ठेवले व्यवस्थित गाईस. आणि आमच्या भाजीचे पण कपडे घडी मारले. ती पण एक काढती 10 फेकती गाईज. असं काय करणार, माझं डोकं दुखायला लागलं गाईज कपाट स्वच्छ करून करून. खरंच आता मी थोडं झोपणार आहे गाईज मस्तपैकी, मग तुम्हाला दाखवते. सकाळी तेच खाल्लं होतं, जेवण नाही, 1 वाजता खाल्लं होतं वाटतं ना काहीतरी. आता तर सध्या भूक नाही आहे. जेव्हा भूक लागेल गाईज मला असं वाटतं की मी सँडविच बनवून खावं है ना. असं वाटतंय मला सँडविच एकदम सिम्पल असं टाईमपाससाठी. असं वाटायला नको बाबा आपण जेवलो नाही, फक्त नाश्ता केला आहे ना. तर देखते है, अगर मला वाटलं की खाऊसं बनवेन मी है ना. तर गाईज मी थोडं 1-2 हे खाते असंच टाईमपाससाठी. तर असंच खाते. खायचं आहे का तुम्हाला? टेस्ट करून सांगा. बघू शकता गाईस, तुम्हाला मी बोलले होते मी सँडविच बनवून खाईल, आणि तसं काही झालं नाही. माझ्या बहिणीने येऊन खिचडी केली, तर मी खिचडी आणि कैरी खाते गाईस. तर या जेवण करूया. आणि किती वाजले सांगू का तुम्हाला? 5 वाजले. 5 वाजता मी खिचडी खात आहे. तर सँडविच वगैरे काही बनवलं नाही आहे, आणि मला तर खूप कंटाळा आला होता गाईस काम करून. तर या जेवण करायला, आणि तुमच्यासमोर जेवते थोडंसं. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. बाय बाय.